फ्रेंड्स, एकेच ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ करतो आहे. आज आपण चाललो आहे आपल्या मळव्यामध्ये, जिकडे आपण मागच्या वेळेला पावटे आणि चवळी लावलेली ते आपण बघितलीच असाल मागच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघितली नसाल तर ती व्हिडिओ पण बघा, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या व्हिडिओची. तर आता चाललो आहे तिकडेच. किती काय झाल्यात शेंगा बघूया आता. कारण पण गेलेलो ना तेव्हा चवळीच्या वेलींना फुलं यायला चालू झाली होती. तर आता झाल्या असतील शेंगा असं वाटतंय. तर बघूया, तिकडे गेल्यावरच माहीत पडेल. आणि आपल्यासोबत आपला शिरप्या अख्तरवाडवान आहे आणि तो अंकितला आता धोका द्यायला लागला आहे. हा तर आता अंकित शोधत असतो त्याला, आणि हा आपला कुठं भटकतोय. त्याच्या मित्राला भेटायला आपला जातोय खालच्या वाडीत, सुतारवाडीत, नाही तर वरदकडं. तो अंकित आपला बिचारा वाट बघत असतो. व्हिडिओ बनायला रोज वाट बघत असतो. आता जर नाही गेला अंकितकडं ना, तर त्याला तो कधीच व्हिडिओत घेणार नाही असं बोलला आहे कालच मला अंकित. चला आता आपण आलो आहे जवळ, तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो. बघा, आपला अथर्व कवाडे खोलतोय. त्याला टाईम लागणार. 2-3 ठिकाणी बांधलेले आहेत, तर एक मी सोडतोय आणि एक तो सोडतोय. झालं माझे सोडून, तरी पण अजून सोडतोय काय आता. चला, गेट आपला ओपन झालेला आहे. बंद करा. फायनली पोचलोय. लगेच आपण झटकेपट शेतावर पोचतो. हे बघा, इथं एक असाच मागच्या वेळेचा बिया पडल्या होत्या, त्याच्यापासून पावट्या झालेत. त्याच्यावर पावटे पण आलेत एकदम. आपला बघूया आता इकडं काय काय सीन. हे बघा, तुम्ही बघू शकता आता पावट्याचे वेल कसे एकदम मजबूत झालेत. पावट्याला पण आता फुलं यायला सुरुवात झाली. तर बघा, असे मस्त झालेत पावटे एकदम. आता भरगच्च झालेत. मागच्या वेळेला एवढे नव्हते, छोटे होते थोडे. आपण मागच्या वेळेला आलो तेव्हा. हे बघा, चवळी बोललो तर ह्या शेंगा सुकल्यात चवळीच्या. इथे नाहीत आपले चवळीचे वेल फूट आहेत. हे बघा, इकडच्या शेतात ह्या चवळी वगैरे आल्यात आणि हे पावटे पण यायला सुरुवात झालेत. ही पावट्यांना फुलं वगैरे आलेत. एकदम मस्त झालं आता पावटा आपला. बघा, चवळीच्या शेंगा भरपूर झाल्यात. तुम्ही बघू शकता चवळीच्या शेंगा. ह्या ज्या सुकल्या आहेत आणि तयार झाल्यात ना, त्या आता आपण काढणार आहोत अथर्वाने मी. बघा किती झाल्यात चवळीच्या शेंगा. बघा, चवळी चवळी. बघा, तुम्ही बघू शकता अगदी मस्त झाल्यात शेंगा आता आपल्या. बघा, हा काढूया. ह्या जेवढ्या सुकल्या आहेत ना तेवढ्याच काढूया. ज्या सुकल्यात त्या शेंगा काढतोय आता आम्ही इकडनं एका साईडनी. आणि हे आतमध्ये बघा कसं केलं आहे. कोण आपले साशे वगैरे येतात, त्याच्यामुळे हे सगळे टी शर्ट उभे केलेत आपण, जेणेकरून त्यांना असं थोडं घाबरले पाहिजेत त्यांच्या आधी. ते काही घाबरत नाहीत, येऊन खातातच. हे बघा, इकडं पण इकडच्या शेतात पण बघा कशा मोठ्या मोठ्या शेंगा आहेत. बघा बघा कशा मोठ्या मोठ्या आहेत. इथं पण भरपूर शेंगा झाल्यात आणि पावटा एकदम असा भरला आता. चला फटाफट काढायला चालू करतो मी. आणि बघा, वांदरानं खायला चालू केला नाही. बघू दे, कवळी तर आहे का चांगली काढली आहेस? जरा चांगली काढायची, जून झालेली. वांदर आपला खायला चालू झाला आहे. मला सांगतो शेंगा काढतोय आणि यानं खायला सुरुवात केला. चला असो, का बिंदास का. हाच उकडून पण खाऊया आज आपण, काय. चला चालू करतो मी फटाफट. ही बघा कशी वाजते पट्टी वारायला की. तर आता दादा सुकलेल्या शेंगा काढतोय
आणि वाल्यात त्या अर्ध्या 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 काढणारच आहे तो वाल्या शेंगा. तर त्यासोबत जाऊया आपण शेंगा काढायला. येतो का किती सुकलेत त्या शेंगा. असं सुकलेल्या काढायच्या बियाणा. मग भाजी सुकवून ठेवायच्या पावसाळ्याला भाजीला. वल्ल्यांच्या आता करायची थोड्याशा न्यायच्या वल्ल्याकडे उकडून खाऊ. इकडं चवली लावलेली आहेत आणि इकडं पावटे वगैरे आहेत. पावटे त्या साईडला आहेत ना हे. ते पावट्यात आणि तिकडे आहेत. इकडं पावटे आहेत आणि तिकडं पावटे आहेत आणि मध्येच चवली आहेत. हे बघ कशी धुवून झाली. हे बघ. तर ही बघ धुवून झालेली शेंग. तर आता नंतरला खाणारच आहो उकडून. आणि गोंड्याची फुलं वगैरे पण लावलेली आहेत तिकडं. गोंड्याची फुलं दाखवा जातो. कोथिंबीर लावलेली ना. तिकडे आहे त्यांची. तर इकडं मस्त की मखमळीची वळी फुलं. आता मस्त की कळी वगैरे पण आले. काही दिवसांनी ती मोठी पण होईल. हे बघा गाईच. तर आता आपला अथर्वण शेंगा काढतोय. अर्धी पिशवी भरली आपली. अथर्वण सगळ्या सुक्या काढतोय शेंगा काढायला. येता मी पण येतो. खायला बोल सगळ्यांना. मी नक्की या खायला. बरोबर संध्याकाळी 6 वाजता. उकडलेल्या शेंगा खायला या. अथर्वण आपला शेंगा काढतोय. मी पण काढतोय. तर जरा तुम्हाला दाखवायला आपला अथर्वण कसा शेंगा काढतोय त्यासाठी कॅमेरा चालू केला. ते बघा मास्टर आहे तर. तुला सांगितलं लाईनीच्या पार जाऊ नको तरी पण जातो. बघा घुसतोय का. दुसऱ्यांच्या जागेत जातोय हा. दुसऱ्यांच्या शेंगा काढतोय तो बघा. हे कुणाच्या काढतोय. कुणाच्या आहेत आपल्याच. आमच्याच आहेत. पण त्याला सांगितलं या लाईनीतला काढून घे पहिला. तरी पण तो तिकडे घुसलाय. चला पण काढून घेऊया फटाफट. चला तर आता आपल्या बऱ्यापैकी शेंगा काढून झाल्यात. जवळजवळ आपल्याला एक पिशवीभर शेंगा भेटल्यात. बघा तुम्ही बघू शकता. हे पूर्ण आपण सुक्याच शेंगा काढल्यात सगळ्या. एक पिशवी भरले. घरी जाऊन परत एकदा दाखवतो तुम्हाला किती आहेत त्या. मी चाललो आहे आता घरी. त्या आहेत आता येऊ परत 1-2 दिवसांनी काढायला. अजून खूप आहेत. हे बघा 1-2 दिवसात काय ज्या पिवळ्या झाल्यात त्या नक्कीच होतील. आणि आपला अथर्वण दमला आहे शेंगा काढून. त्याच्यामुळं आपण चाललो आहे आता घरी. पण जाता आपण इकडं बाजूच्या शेतातल्या शेंगा बघून येऊया किती झाल्यात. हे बघा इकडं पण पावटा कसा झाला आहे मस्त एकदम. सगळ्या तिकडच्या शेतात पण आहेत माणसं. तिकडं पण शेंगाच काढतात. आणि हे बघा इकडं या चवळी आणि हा पावटा बघा कसा झाला आहे. एकदम भारी झाला आहे. बघा पावटा आता सुरुवात होईल.
ह्या चवळीच्या शेंगा बघा, ह्या मोठ्या दुसरी व्हरायटी आहे जरा, ह्या मोठ्या मोठ्या शेंगा एकदम लांब. इथून दाखवतो. हे बघा, ही काळी शेंगा आहे. काळी शेंगा आहे म्हणजे शेंगात आतमध्ये दाणे असतात व्यवस्थित, पण काळी शेंगा आहे ती. हे बघा शेंगा कशा आल्यात चवळीला, लांब आहेत त्या शेंगा. आपल्याकडच्या थोड्या छोट्या आहेत साईजला. हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा आहेत. आणि पावटा बघू शकता कसा एकदम मजबूत झाला आहे. तिकडं पण नदीच्या तिकडं पण, तिकडं कलिंगणं वगैरे आहेत. तिकडं जाऊया, दाखवतो तुम्हाला. तर तिकडं कलिंगणं वगैरे आहेत. ते झालेत कसे आता काय माहीत नाही, पण झाले असतील, कारण मागच्या वेळेला आपण आलो तेव्हा छोटी छोटी होती ना तेव्हा. हो बडा, मागच्या वेळेला बघूया. आता आपला अथर्वण चालला आहे पुढं. पिशवी बघा भरले आपली. हा कांद्याला पिशवी लागला, पडतील अशा. हे बघा पावटा, मस्त पावटा झाला. आता फुलं यायला चालू होतील. काय काय ना आलेत तिकडं हातमध्ये. सोय झाली आहे बोलतोय. त्याला काय देणारच नाही आज मी. हातात जातो आणि ठेवतो लपवून माल्यावर, टाकीत टाकून ठेवतो, याला दिसणारच नाही. मग चला आता आपण चाललोय घराकडं. आपला अथर्वण आता बघून ठेवला नाहीत, एकटा पण येईल, लक्ष द्यायला पाहिजे आता त्याच्यावर. आपण चाललोय या शेतामध्ये. इकडं पण चवळी, पावटा, त्यानंतरला कुळीत, तीळ, आणि मेन म्हणजे यांनी ह्यावर्षी कलिंगणांची ट्राय केले. कलिंगणं होतात काय बघितले, म्हणजे ह्याच्या अगोदर पण ह्या शेतामध्ये कलिंगणं लावली होती. पण ह्यावर्षी त्यांनी घरातल्या घरात खाण्यासाठी थोडेफार हे जे नेट बांधलेलं आहे त्याच्यामध्ये थोडाफार ट्राय केलं त्यांनी कलिंगणांचा, आणि सक्सेस झाला आहे. कारण मागं बघितलं तेव्हा यायला चालू झाले होते. आता बघू शकता तुम्ही, ते बघा केवढे मोठे मोठे झालेत. हे बघा बऱ्यापैकी बरेचशा कलिंगणं खराब पण झालेत, कारण आता ऊन वाढलं आहे त्याच्यामुळं खराब झालेत खूप सारे. पण ठीक आहे, त्यांनी एवढी मेहनत केली तर खायला तरी मिळतील. बघूया बाहेरून, आतमध्ये काही जात नाही. पण मला इकडचे काढून नेले वाटतं आणि इकडं पण मोठे मोठे होते 2-4 कलिंग. इकडं मुळाची भाजी, त्यानंतरला इथं हिरवा माठ पेरला होता, आणि ही कोथिंबीर तर आता मस्त झाले. बघू शकता एकंदरीत नजारा. आणि अगदी पलीकडच्या साईडला नदी आहे, त्याच्यामुळे नदीचा पाणी घालायला त्यांना इझी पडतं. ह्या बरण्या आणि हा काढणा केला आहे त्यांनी नदीतला पाणी काढायला. या बरणीत घेऊन ओततात शेताला. हे बघा साईडला नदी, आणि भरपूर पाणी आहे. अजून 2 महिने तरी नक्कीच पाणी संपणार नाही. हे बघा आपण जातोय कडेकडेने घरी, कारण आपल्या शेंगा काढून झाल्यात. कारण आज सुक्याच शेंगा काढल्यात, थोड्याफार ओल्या शेंगा काढायच्यात, त्या काढायला उद्या येऊच आपण परत. सुकलेल्या शेंगा जास्त पण ठेवून चालत नाही, कारण त्या उन्हामुळे फुटून जातात आणि सगळे दाणे खाली पडतात. त्याच्यामुळे एकदा काय सुकल्या की लगेच काढायला लागतात. असे दाणे उन्हान पण पडून जातात, सोबत पक्षी किंवा उंदीर वगैरे ते पण येऊन खाऊन जातात एकदा सुकले की. चला तर जाऊया आपण थेट घराकडे. हा बघा आपला अथर्वण फुसकॅडॉन आहे. अंकित बोलतो याला फुसकॅडॉन, कारण तो काय जात नाही ना त्याकडे आता. चल तर आजचा हा छोटासा
व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोकणातील अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू.